म्हणले तुमच्यामुळं जजमेंट जुळतं इकडं मालाचं कसं द्यावा कसं नाही. हा 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 आता एक आमची दलित गाव इकडे आले होते माल हम्म घेऊन. हम्म म्हणले खेडी सोडता पुढं जाऊच वाटत नाही. अरे म्हणजे वा. 6 वर्ष झाले तुमच्याकडे म्हणलं आता आम्ही झाले 3 वर्ष त्यांच्याकडेच येतं. कुठं पुण्याला आले होते का नाशिकला? पुण्याला चालते ते आता 2 दिवसापूर्वी आले होते बघा. एक लक्षात घ्या की हा आज आपण जे रेट देतोय ती मी काय हा खिशातले पैसे काढून देत नाही. हा हा आपल्याकडे ग्राहक वर्ग 12ही महिने माल त्यांच्याकडे मिळतो, आपल्याकडे मिळतोय म्हणून आपल्याकडे बांधला गेलेला आहे. थोडक्यात म्हणजे हो रतीबासारखा हो दूध मिळतंय त्यांना. हा बरोबर आहे. आणि ह्या परिस्थितीमध्ये आज गुजरात आणि राजस्थानचा सीझन संपत आलेला आहे. त्यांना आपल्याशिवाय पर्याय नाही. हो बरोबर आहे. आणि नवीन आडत्याकडे जाऊन त्यांना जे आपण ज्या क्रेडिटी देतोय हा हा तेवढी हा तेवढी त्यांना मिळणार नाही जेवढे आपण देतोय. हा हा बरोबर आहे. आणि दिलं तरी त्यांना धाडस करता येत नाही हे व्यापाऱ्या एवढं हा करावं का नाही करावं. हा बरोबर आहे ना. हा आता तुम्ही आमच्यावरती जो विश्वास टाकताय गेले 6 वर्ष हा हा आमच्याकडे माल तुम्ही पाठवताय म्हणून भले 4 दिवस पेमेंट आपल्याला लेट आलं तरी येणार आहे. आणि हा किती हा चौधरीकडेच माल टाकायचा आहे म्हणून नाही तुम्ही आता धाडस. आता पेमेंटचं बी लवकर केलंय वाटतं आपण. पेमेंट बी लवकर केलेलं हा ते आहे. मला जोडीदार म्हणले हा त्यांचा जरा माल आपला एवढा सुपर नव्हता ना, म्हणजे आपला जरा थोडा स्क्वॉर्चिंग ते आलती कापड ते टाकलेलं नव्हतं. हो तरी खराब मालाची तरी बी त्यांची 110 का 15 रुपयांनी सरासरी लागली. बरोबर. आता तुम्हाला हा जाग्यावर 187 रुपये मागतायत हा आणि तसं तुम्हाला 109 तुम्ही 205 रुपये सांगताय. तुम्ही का 210 सांगताय? 210 सांगितले तेच म्हणलं शेवट 205 करू म्हणलं. ठीक आहे. तुम्ही हा बिलकुल घाबरायचं नाही. मी हा हा कधीही कुणाला म्हणत नाही माझ्याकडे माल टाका. हा 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 कुठल्याही गाडीवाल्याला मध्यस्थ्याला मी कमिशन देत नाही, देणारही नाही. नाही 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 बरोबर आहे तसं नाही काय विषय. आणि तुमचं हा उद्या जर जाग्यावरती या रेटमध्ये जर जात असेल तर हा तुम्ही हा जाग्यावर द्यायच्या अगोदर मोकळं या, आणि मी माझं वाक्य आहे गेले 4-6 वर्ष. मी एक 8-10 दिवसापूर्वी आलो होतो बघा मार्केटला आणि आता बी यायचं होतं आज उद्याच्याला. हा पण आता इथून गाडीचा माल जर निघाला एखाद्याचा तर त्या गाडी सोबत येणार. मी आलतो एक 10-12 दिवसापूर्वी आलतो बघा मार्केटला आपल्या. मुद्दा असा आहे, माझं हा आव्हानच ते की हा आता हा ह्याच्यामध्ये आपल्याला फसायचं नाही. नाही नाही बरोबर तुम्ही तुम्हाला म्हणले त्याच्यामुळे आम्ही असं बुवा एकदम बिंदास सांगतो तर. बिंदास तुम्हाला थांबा. आणि हा मी जे आता इथं हे करतोय त्यामुळे तुमची एक मनाची बळकटी तयार होती की भले जाग्यावर नाही कोणी नीट मागितलं तर बाबा खेडी चौधरीकडे मी जाऊन विकू शकतो. डायरेक्ट तुमच्याकडे आणून विकू शकतो आम्ही असं. हा, आणि आता तुम्हाला खात्री झाली, तुमच्या आजूबाजूची लोक आली होती, पेमेंट पण तुम्हाला लवकर आलेलं आहे. हो हो नाही ना पेमेंटचं बी लवकर केलं यावेळेस. ते हा म्हणले अजून ना की बा पहिलं जे होतं ना आता 2-3 दिवसातच केलंय पेमेंटचं सोय. हो 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 नाही ते बरं होतं कारण काय होतं ते जरा पेमेंट 15-20 दिवस आपण हे करायचं होतं मग इकडं संभ्रम लोकांच्या दुसराच निर्माण करायचे पहिली गोष्ट, बाकीचे लोक असं विषय. 2 वर्ष 3 वर्षात आपण छोटी मार्केट उभी नाही केली. 8-8 9-9 एकरात मार्केट उभी केली तर आवक पण तेवढी. आता त्या साईडला हा आपल्याला आपली काही ओळख नाही तिथं, आपण बाहेरून गेलोय म्हणल्यानंतर त्यांना पेमेंट ताबडतोब द्यावं लागत होतं. नाही बरोबर आहे बरोबर आहे. आणि इथं जरी मी म्हणलं नाही 15 नाही 20 दिवस तुम्ही माझ्या विश्वास देऊन थांबू शकत होता महाराष्ट्रातली लोक. आता त्या जोडीदाराने काय केलं आता आमच्यातलं एक जोडीदाराने दुसरीकडे माल टाकला हा आणि मी तरी त्यांच्याकडे टाकला होता. पण मी आपला निलाव बघायला आपली इथं आलो होतो मुक्कामी आलतो आपल्या म्हणजे याच्यात आपल्या मार्केटला. हा हा मुक्कामी राहिलो आपल्या तिथं पाहिलं तिकडं पाहिलं. नाव सांगू नका मला त्यांचं कुणाचं, पण नाही नाही तुम्हाला त्यांच्यात आणि माझ्यात फरक तर वाटला असेल ना. अहो मग मी काय सांगतोय मी परत त्या जोडीदाराला म्हणलं कुठं टाकायचं आहे ते म्हणले बघू केडीकडे टाकलेला आहे पहिला पुन्हा जुना. हा म्हणलं बाकीच्यांनी टाकला इकडे इकडे म्हणजे मला बाकीच्यांचं आहे ना 10 रुपये जरी 5 रुपये वाढून दिले तरी मला आहे ना बाकीच्याची गॅरंटी नाही घेऊ शकत जशी तुमच्याकडे गॅरंटी तशी. हेच महत्वाचं आहे. 50 पैसे वर्ष जरी 4-8-10 दिवसांनी लेट आले तरी नाही अडचण पण गॅरंटीची तुमच्याकडे हो. हा हा ते हा दुसरीकडे नाही भेटत असं. आता आम्हाला बी तसंच वाटतं ना दुसरीकडं कसं हे करावं म्हणून. अहो या तुमच्या विश्वासामुळे तर महाराष्ट्रात 3 ठिकाणी आम्हाला मार्केट चालू करावं लागली. आता तिथं आमच्या जाग्यांचे वाद चालले. ठीक आहे, हा हा आपण हा तिथं हा थोडासा व्यापार कमी करू जास्त करू, पण नाशिकमध्ये आपल्याला जागा प्रचंड आहे. 5-6 एकरात जागा आहे हा आपल्या हा तिथं. तिथं पुण्याचं सर असं केलं नाही माझं पुण्याचं जरा बाहेर फिर आणलं इकडं मार्केट चांगल्या ठिकाणी मोठं तर नक्कीच भविष्यात जशी तुम्ही गरज थोडं आहे थोडं तशी निर्माण होऊ शकते. पण हा आज आपल्याला ज्या परिस्थितीला सामोरं जायचे त्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे 3 मार्केट आहेत. हा हा नाही बरोबर आहे आणि ते भविष्यात तुमची गरज पाहता नक्कीच त्यातनंही मार्ग निघेल. पण आज ज्या कंडिशन मध्ये आपण चाललेलो आहे, तुम्ही मला विश्वास देताय आणि तुम्ही जे सांगता की शेठ आता आम्हाला दुसरीकडे टाकूशी वाटत नाही, फक्त हा हा जागेवर देताना आम्ही संभ्रमावस्थेत आहोत, आता काय केलं हो पाहिजे? हो नाही बरोबर आहे. मग मी त्यासाठी जे कॉन्फिडन्सने फोन केला म्हणलं तुम्हाला विचारावं की बाबा आता काय परिस्थिती काय नाही. तुम्ही जे सांगतात ना की बाबा याच्या खाली येणार नाही रेट वाढत चालणार आहेत हम्म. त्याच्यामुळे आम्ही पण लावून धरलंय सध्या. आता मी रात्री गुजरातचा निलाव पाहिला. आता त्यांना हा म्हणलं युट्यूबवर सोडा, ते ग्रुपवरच सोडत होते कारण गुजरातचा, हा पण त्यांना म्हणलं हे इकडला बी गुजरातचा निलाव तुम्हाला युट्यूबला महाराष्ट्रातल्या लोकांना पाहू द्या.
हा हा अक्षरशः आतून माल बॉईल व्हायला लागलेले आहेत, काळे पडायला लागले आहेत तापमानामध्ये. अशा मालांचं डिमांड वाढलेलं आहे तिथं. आणि तिथं त्यातून थोडाफार जरी समज 20 किलोतनं 5 किलो जरी नुकसान झाला तर त्यांना हा माहिती आहे 15 किलो आपल्याला मिळणार आहे. हा तरी हा ते धाडसाने तिथं जर ते रेट देत असतील, का देत आहेत? का तर महाराष्ट्रात आता माल उपलब्ध नाही त्यांच्या गरजे एवढा. हम्म. आणि आता बकरी ईद झाल्यानंतर ग्राहक पण आपल्याकडे वाढलेले आहे. आणि हा अशा हा परिस्थितीमध्ये ग्राहकांनाही गरज आहे. हो तुम्ही हो भले तो जागेवर घेणार असू नाही तर मार्केटमध्ये घेणार असू, ग्राहकांना ही जादूची कांडी नाही की कुठून माल तयार होणार आहे. नाही बरोबर आहे कारण बरोबर आहे. आपल्याला संकट जेवढी आहेत, मध्ये कळी सेटिंग झालेली नाही स्टार्टला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये. आता आता मी किती सामोरं गेलोय माझी मला माहिती आहे कसं कसं आणलंय ती मला माहिती आहे काय ते वेज ड्रॉपिंगची समस्या माशीची समस्या जे नाही ते समस्या. हा, मग आता माशीची मी एक डिसेंबर मध्ये एक युट्यूबला एका शेतकऱ्याची मुलाखत प्रसारित केली होती. बैरा पक्षी आलेला आहे परदेशात हा हा म्हणले. हा त्याला कळत नाही हाणलेलं कळाना काय व्हायना असा विषय हा, व्हायचा. मग आता एवढा तुम्ही अभ्यास करताय, मी हा अभ्यास हा करतोय, आणि हा येताना म्हणतो की रेट नाही काय नाही, का जादूची कांडी नाही नाही माल नाही वाढायला. आता मला पण आज व्यापाऱ्यांचे भरपूर फोन आले काही जणांचे तर काही नाही 170-80 पर्यंत म्हणलं ते 70-80 कुठं म्हणलं माझं इतकी मागणी झाली आणि तुम्हाला 70-80 का देऊ म्हणलं मी मार्केट बघा ना म्हणलं काय आहे. हा हा म्हणजे हा हा. कॉन्फिडन्सने सांगता येतंय बुवा आणि तुम्ही जर त्याच्यात आपलं जर सारखं रोज जर आपलं हे दिलं ना हम्म. अजून शेतकऱ्यांचा एक आत्मविश्वास वाढतो जागेवर बी समजा ज्याचा माल नाही घालण्याजोगा तो मग मार्केटलाच 100% वळतो अहो, मी असा विषय होतो. क्लिप टाकल्याच्या नंतर बाजारामध्ये ती जी आलेली आहे हो सगळीकडे हो क्लिप तेच टाकली. म्हणतो मी क्लिप टाकल्यानंतर तुम्ही इकडे लय शेतकऱ्यांचा फायदा होतोय सर असा विषय आहे. हा, आणि आता मी आपला हे असं दुसरा कॉल आहे तुम्हाला मागे बी एकदा फोटो टाकले होते मी हो हो एक हो हो 10-15-20 दिवसापूर्वी टाकले होते तुम्हाला फोटो बघा हेच टाकले होते. हा. आणि मग त्या दिवशी त्यावेळेस आपलं बोलणं झालं तर मग त्याच्यावर म्हणलं आज तुम्हाला एकदा विचारावं बुवा कसं आहे काय नाही, नेमकं काही त्याच्यामुळे काळजी नाही. मी माझं तर असं म्हणणं आहे की तुमचं हम्म. हलकं हलकं आहे ना, तोडा बागेतलं म्हणजे जेणेकरून बागही हलका स्वच्छ दिसेल. मालच नाही असं नाही, सगळा घरी स्वस्त तुम्हाला माल आहे. थोडासा स्पॉट आहे, काय आहे, 10, 20, हा 5, 25, 50 कॅरेट आणा. अख्खी हम्म. बाग आपली नुकसान जाण्यापेक्षा, माझ्यावर बी भरोसा ठेवण्यापेक्षा आहे ना, 50 कॅरेट मध्ये आपल्याला काय रिझल्ट येतोय आणि त्या रिझल्ट प्रमाणे आज रिझल्ट एकतर आपल्याला एवढं ऊन राखतंय, दुष्काळ पडण्याची परिस्थिती आहे, पाणी हा नाही. हा हा जिथं पाऊस पडला तिथं गारपिटीने ठोकले, गारपिटीने ठोकले तिथं तेल आलेलं आहे. हम्म. लय संकट आहेत. आता मला आधी 140 ने मागून गेले एक जण बरं का सर. हा हा आता XYZ एक 8 दिवसापूर्वीच मागून गेले. मला म्हणलं मला 8-10 दिवस मालच द्यायचा नाही म्हणलं आलाच नाही माल. हा. आणि 8 दिवस थांबलो तर 8 दिवसात तुम्हाला सांगतो आता 40 आणि 40 80 रुपये म्हणजे जवळपास 40-50 रुपये रेट वाढले 50 तेव्हापासून. रुपये वाढले म्हणजे कॅरेटला 1000 रुपये वाढले. कॅरेटला 1000 वाढले म्हणजे तुम्ही 100 कॅरेट जर 1000 कॅरेट. तुम्ही 100 कॅरेट जर पिकअप घेऊन आला तर 1 लाख वाढले, आणि तुमचे 1000 कॅरेट असेल तर 10 लाख रुपये वाढले केवळ आपल्या युट्यूबमुळं. हा ते तुमच्यामुळे वाढत आहे सगळं. त्याच्यामुळे तुम्ही अपडेट देत राहा कारण लय शेतकऱ्याचं चांगलं होतं सर तुमच्यामुळे. तेव्हा तुमचं दुवा मिळू द्या मला काही नको. मला तुम्ही जागेवर माल द्या, आणि तुमच्या दुवाच्या ताकदीवर आपण 3 राज्यात पोहोचलेलो आहे. नाही नाही आहे ना सर तेच आहे फक्त तेवढं काय इथं संभ्रम काय केला लोकांनी ते हम्म. पुण्याला काय गेले गाडीवाले म्हणायला लागले तिथं ते मार्केटचं असं झालंय तसं झालंय. पण मी माझ्या जोडीदाराला सांगितलं जरी तसं झालं तरी पण तिथं म्हणलं त्यांच्याशिवाय मार्केटचा म्हणजे विषयच नाही म्हणलं काय बुवा त्यांचे जसे रेट येतं तसं आहे ते बाकीकडे भेटत नाही म्हणलं. ते जाग्याअभावी झालंय म्हणलं. मी चर्चा केली त्यांच्यासोबत एक अर्धा तास बोलत होतो आम्ही म्हणलं. मागे तेव्हा चर्चा केली मी त्यांना बी सांगितलं जागेचा प्रश्न सोडवणं हे बाजार समितीचं काम आहे. हो कारण हो नाही बरोबर आहे ना. शेतकऱ्याला संरक्षण देण्यासाठी बाजार समिती आहे, हो हो बरोबर आहे. आडत्याला नाही. आडत्या नाही म्हणून नाही आम्ही नाही, शेतकऱ्याच्या मालाला संरक्षण देणं त्यांचं काम आहे. उद्या माल भिजला, तुम्ही हा जे हा बाजार समितीकडे गेला की तुमची व्यवस्था करून देणं त्यांचं काम आहे. त्यांचं काम आहे बरोबर आहे त्यामुळे तुम्ही बरोबर आहे. काळजी करू नका. आणि भले पुण्याला काय आम्ही अख्ख्या महाराष्ट्राचा माल विकत नाही, नाही आम्हाला नाही बरोबर 2-5 आहे. टक्के माल, पण त्या 5% मालातनं 95% मालाला न्याय मिळतोय. खाली न्याय तुम्हाला मिळतोय तुमच्यामुळं हा 100% सर 100%. हा. आता तुम्ही इथं पाहताय बाबा गुटी ही 100 आणि 120 रुपये जाते आहे, आणि मला हा 130 आणि 40 नि मागतोय. तर हा हा तुमचं धाडस वाढलं बाबा 210 बोलायचं, नाही तर तुम्हाला हा अहो मी आधी त्यांना 150च म्हणलो होतो. हा आधी पहिल्यांदा 8 दिवसापूर्वी ना तर 150च म्हणलो होतो पण नंतर त्यांनी अशी राडाडी केली काय म्हणलं मार्केट नेमके त्यानंतर तुम्ही म्हणले आता रेग्युलर आपण अपडेट सोडीत जाणार आहेत म्हणले हम्म. व्हिडिओ टाकीत जाणार आहेत. मग ते व्हिडिओ मध्ये पाहिल्याच नंतर मग दुसऱ्या दिवशी पाहिलं म्हणलं रेट तर वाढेत पर 100 110-15 वर गुटी गेली 30-30, आपण काय द्यायचं. 40-40 रुपयाची वाढ झाली. तर आजही मला शेतकरी सांगतात शेठ पुण्यामध्येच दुसरीकडे टाकल्यानंतर आणि तुमच्याकडे टाकल्यानंतर 20-20 लय रुपयाचे बदल फरक आहेत. लय बदल आहे सर. ती कळण त्याला येते असा विषय झालाय. ते काय कळण त्याला आहे. रेटचं कसं राहीन बरं समजा आपण 4-8 दिवस जरी अजून थांबलो तरी बुवा काय. महिनाभर तर रेट खाली येणार नाहीत, आणि महिनाभराने लिची संपती, आंबा संपतोय उत्तर भारतातला, त्यानंतर डाळिंबाशिवाय दुसरी फळं बाजारात नाही. तुम्हाला फक्त एकच आव्हान आहे सगळ्यांना, माल एकदम आणायचा नाही, एकदम द्यायचा नाही, विरळून द्यायचा. भले 8 दिवसात बाग संपणारी महिना लागू द्या, 1.5 महिना लागू द्या.
नाही मग मी तीच म्हणलो होतं आधी 200 प्लस द्यावं चाललं होतं. हो हो जर हो झालं हो व्यवस्थित पण त्याचं 150 प्लस मागितली जर झाली तेवढ्याची तर म्हणलं जर 200 पर्यंत गेली तर म्हणलं बघू हो मग म्हणलं करू. बिंदास द्या हा 200 हा प्लस. जर 200 रुपयांनी मागत असेल बिंदास द्या. मी म्हणणार नाही माझ्याकडे माल पाठवा, हे मी जाहीर नाही सांगतो. नाही, पण आहेत का तसे रेट हो म्हणजे हो आपल्या तिकडे हो चौकशी 100 मी टक्के लावून धरलंय तेवढ्याला 205 लावून रुपयाला. धरा. काही अडचण नाही. जसा पाऊस पडेल तसं हा. खाणारा ग्राहक पण वाढणार आहे, कारण आतून लाली वाढणार आहे. हो हो आत्ताला आले आपला माल. आणि मग माल असं खराब होण्याजोगा नाही, अजून 15 20 25 दिवस म्हणलं तरी टिकन माल असा आहे, मग 25 तुम्ही 30 दिवस. 5-50 कॅरेट फक्त विरळा आणि एकदा या, मग आपण सविस्तर बोलू. बरं बरं चालतंय सर.